नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे आताच्या घडीची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, सरकारचा ऐतिहासिक निर्णय, आता 1 सेकंदात बँक खात्यात पैसे जमा. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारी मोठी बातमी. बातमीच्या संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीच्या वेळी सरकारच्या नियमानुसार बँकिंग मध्ये किंवा बँकेत कोणताही फॉर्म न भरता कर्मचाऱ्यांचा एका सूचनेवरून ऑनलाईन पद्धतीने अगदी काही सेकंदात पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती. आणि ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता अवश्य पहा. बँक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. संपूर्ण देशातील सर्व घटक राज्यासह कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून जाहीर करण्यात आलेले मोठे अपडेट. कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म भरण्यासाठी लागलेला वेळ आणि त्रास सरकारने संपुष्टात आणला. कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातील पीएफ म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड यूपीआय द्वारे काढता येणार आहे. कोणत्याही प्रकारचा फॉर्म न भरता अगदी एका सेकंदात पीएफ चे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या संदर्भात सर्वात मोठे सरकारने उचललेले पाऊल आणि अपडेट अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे एका सेकंदात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. देशातील कोट्यावधी कर्मचारी वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओने एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठराव घेऊन पावले उचलली आहेत. आतापर्यंत जीपीएफ किंवा पीएफ चे पैसे काढण्यासाठी म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना 4 ते 5 प्रकारचे नवनवीन फॉर्म भरण्याचे काम पूर्ण करावे लागत होते. त्यानंतर त्यातच कर्मचाऱ्यांचे 2-3 दिवस वेळ वाया जायचा आणि नंतर अधिकारी वर्गाकडून अर्ज प्रमाणित झाल्यानंतर 4 ते 5 दिवसाने पीएफ चे पैसे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत होते. परंतु आता सरकारच्या या नवीन धोरणामुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन ऐतिहासिक ठरावामुळे पीएफ चे पैसे काढण्यासाठी आता कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची गरज नाही. पेपरलेस काम होणार आहे. आता जुनी पद्धत संपुष्टात येणार आहे आणि नवीन ऑनलाईन पद्धतीने पीएफ चे पैसे पेपरलेस पद्धतीने काढता येणार आहे. पीएफ चे पैसे काढताना ईपीएफओने सुरू केलेली नवीन योजना म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या कंपनी सोबत ईपीएफओने एकत्रित काम करण्याचे ठरवून युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी व ते पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करण्याची सुविधा ईपीएफओने सुरू केली आहे. जुन्या पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांना आपले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे काढण्यासाठी आणि फॉर्म भरण्यासाठीची ही प्रक्रिया संपुष्टात आली आहे. आणि यामुळे जुन्या पद्धतीत कर्मचाऱ्यांना आपल्या आवश्यक वेळी 5 लाख रुपये काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ऍडव्हान्स क्लेम करण्यासाठी अर्ज करावा लागत होता. अर्ज ऑनलाईन भरला की तो 2 ते 3-4 दिवस निकाली काढण्यासाठी बँक कामाचे 3 दिवस त्यात जायचे आणि बँकेकडून एकदा का तो निकाली काढला नंतर कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यक वेळी 5 लाखाहून अधिक पैसे पीएफ खात्यातून काढण्याची वेळ व त्रास सहन करावा लागत होता. आणि ही सर्व गोष्ट लक्षात ठेवून आता नवीन पद्धतीने ईपीएफओने कर्मचाऱ्यांना ईपीएफओचे पैसे म्हणजेच पीएफ चे पैसे काढण्याचा फॉर्म भरण्याचा त्रास संपुष्टात आणला. आता पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची गरज नाही. यासाठी एकत्रित केलेली पद्धत म्हणजे यूपीआय फ्रेमवर्क. ही प्रक्रिया एक नवीन अद्ययावत पैसे काढण्याची प्रणाली सुरू केली आहे. ही पद्धत अंमलात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना पीएफ क्लेमलेस मंजूर होतात. एका सेकंदात थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात पैसा जमा करण्याची नवीन पद्धत सरकारने आणि ईपीएफओने कार्यान्वित केली आहे. पुढील येत्या काळात
कर्मचाऱ्यांना EPFO संघटनेने त्यांच्यासाठी कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आज लोकप्रिय ठरलेली प्रक्रिया म्हणजे PTM, ATM, फोन पे, गुगल पे यासारख्या अद्ययावत लोकप्रिय ठरलेल्या खाजगी UPI प्लॅटफॉर्म सुद्धा कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्त दर्शविलेले पैसे काढण्याच्या पद्धतीतील गैरवापर होऊ नये म्हणून यासाठी या योजनेचा वापर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी महत्त्वपूर्ण नियमावली तयार करून दिली आहे. त्या मर्यादेत UPI नियमानुसार मर्यादित निर्धारित करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अटी व शर्तीनुसार कर्मचाऱ्यांना PF चे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी क्लेम करावा लागणार आहे आणि क्लेम मंजूर होताच पैसे बँक खात्यात एका सेकंदात जमा होतील. कर्मचाऱ्यांसाठी पैसे काढण्याची मर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली. कर्मचाऱ्यांना ही पद्धत 1 जानेवारी 2026 पासून सुरू केली असून सध्या UPI द्वारे पैसे काढण्याची किंवा पैशाचे व्यवहार करण्याची मर्यादा प्रथम 1 लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे आणि EPFO ने हे कर्मचाऱ्यांचे अत्यंत आपत्कालीन स्थितीत पैसे काढण्याची मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत वाढवून निर्धारित केली असून कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत पैसे काढण्याची मर्यादा वाढवून दिली आहे. ही मर्यादा वैद्यकीय उपचार त्वरित तत्काळ एका सेकंदात क्लेम करून एका सेकंदात कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वळती केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने PF धारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या आपत्कालीन स्थितीत हा क्लेम UPI द्वारे तत्काळ पूर्ण केला जाईल आणि या नवीन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना खालील मोठे फायदे होणार आहेत. आपत्कालीन स्थितीत त्वरित पैसा कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार असून 4 ते 5 दिवस पैसे काढण्याचा वेळ वाया घालण्याची गरज राहणार नाही. सर्व व्यवहार हे UPI द्वारे पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण ट्रॅकिंग ही अत्यंत जलद गतीने आणि सोप्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. म्हणजे ATM सारखा फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 3 कर्मचाऱ्यांच्या PF काढण्याचा क्लेम करण्यासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही आणि कागदपत्राची कोणतीही गरज नाही. ही प्रक्रिया संपूर्ण पेपरलेस पद्धतीने पूर्ण होणार आहे. 5 कर्मचाऱ्यांच्या संकटकालीन परिस्थितीत त्यांना त्वरित पैसा मिळणार आहे. 6 PF चा पैसा काढण्यासाठी अधिकारी वर्गाची मंजुरी घेण्याचे काम राहणार नाही. 7 कर्मचाऱ्यांचा वेळ व त्रास वाचून त्वरित पैसे त्याच्या बँक खात्यात जमा झाल्यामुळे कर्मचारी खुश होऊन आपत्कालीन स्थितीत त्वरित पैसा काढतील. 8 नवीन पद्धतीमुळे कर्मचारी नोकरी करताना PF मध्ये जास्त पैसा गुंतवू हाही फायदा फार मोठा सरकारचा आणि कर्मचाऱ्यांचा होणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.